तर नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतीला जोडधंदे म्हणून म्हशी पालन असो, गाई पालन असो किंवा बैलजोडी हे तर प्रत्येकात बसले असते. त्याच्यामुळे आपण बी हा जुगाड केलेला आहे फक्त शेतकऱ्यासाठी. कारण की प्रत्येक शेतकऱ्यापाशी बैल ढोरं असतात आणि प्रत्येक शेतकऱ्यांना ह्या कडब्याची जवळच्या कडब्याची गरज असते. पण ते मित्रांनो ती गरज असते, पण दरवर्षी आपला कमीत कमी 100 ते 150 पेंडी खराब होते कडबा. ते खराब होऊ नये म्हणून आपण एक जुगाड केलेला आहे. ते जुगाड या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कसा खराब होतंय ते पण सांगणार आहोत. त्याच्यामुळं व्हिडिओला जरासंही स्किप करू नका आणि नवीन असायचं चॅनल सबस्क्राईब करा. तर आता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो आपल्या पाठीमागं पाहतात ही कडब्याची गंजी म्हणजेच की कडब्याची वळी. आता आपण वळी गोल रचलेली, कशी रचलेली गोल पाहूया एकदा. ही पहा, तुम्हाला दिसत असेल ही गोल रचलेली. आणि तिचं दुसरं एक वैशिष्ट्य ते पाहिल्यावर तुम्ही हक्कसान ती म्हणजे कशी माहिती का, ही पुरी वळी मित्रांनो आधार आहे. तुम्हाला दाखवतो आता खाली. आता मित्रांनो तुम्हाला खाली दिसत असेल तेलाचे टिपे ठेवलेले आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 टिपे ठेवले आहेत, म्हणजे की षटकोनी आकारचं केलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हे पहा कडबावर असलेला आहे. कमीत कमी मित्रांनो ह्या 700 800 पेंड्या असतात. जास्त असू शकतात पण अंदाज सांगालो 700 800 पेंड्या असू शकतात. आणि हे अशा प्रकारे केलेले आहे. याच्यामुळं काय होतं मित्रांनो की जेव्हा आपण आपला कडबा म्हणजे पावसात पाऊस पडतो तेव्हा सर्प किंवा उंदरं असे बऱ्याच प्रकारचे जनावर म्हणजे प्राणी आपल्या कडब्याखाली जाऊन बसतात. खाली गेल्यानंतर ते काय करतात, कडब्याचे बारीक बुगा करणे, कडब्यात वळिंब आणणे, माती कडब्यात घालणे व इतर बरेचसे नुकसान करतात कडब्याचे. म्हणजेच की कडब्याचे पेंड्या खराब करणे. बऱ्याचशा ठिकाणी काय होते की आपले शेतकरी बंधू सर्पदंशाने मरत आहेत, म्हणजेच की दगावत आहेत. त्याच्यामुळं आपण हा जुगाड केलेला आहे. याच्यामुळं काय होतं मित्रांनो, आता हे आदर असल्यामुळं मांजर, बोक्या किंवा इतर कोणतेही प्राणी याच्या खाली खेळत राहतात. कोंबड्या, आता आपल्यापाशी कोंबड्या आहेत, ह्या कोंबड्या काय करतात याच्या खाली खेळत राहतात. त्याच्यामुळे याच्या खाली चुकाडा जास्त जाण्याची शक्यता नाही. आणि वर असल्यामुळं वर काय चढून जात नाही. त्याच्यामुळं मग काय होते आपला कडबा खराब बी होत नाही आणि आपल्याला केव्हा म्हणजे कशाचीच आपल्या जीवितहानीची भीती नाही. त्यानंतर मित्रांनो गोल का हा रचला, त्या गोल याच्यामुळे रचला मित्रांनो की आता वर याच्यावर आपण गव्हाचा भुसा टाकला तरी आपल्याला चवळ गिवाळ टाकायची गरज नाही. म्हणजे की टाकाऊपासून टिकाऊ करून खर्च वाचलेला आहे आपण. त्यानंतर हा हा जुगाड मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांना आवश्यकच आहे. म्हणजे की जे बी नवीन शेतकरी आता आमच्यासारखे माझ्यासारखे तरुण शेतकरी नेमकेच शेतीत घुसत आहेत, म्हणजे शेतीत प्रवेश करीत आहेत. आणि जोडधंदे असो किंवा जोडधंदे केले नाही तरी बी प्रत्येकापाशी एक बैलजोडीचा असते. माझ्यापाशी बी आहे, त्याच्यामुळे सांगायला आता बैलजोडी असल्यानंतर आपल्याला 1000 ते 1500 पेंडी कडबा नक्कीच ठेवावं लागते. ते कडबा ठेवल्यानंतर आपला कडबा दरवर्षी जर 100-150 पेंडी खराब होत असेल, आता आपल्या जमिनीवरच्या वळ्या दाखवतो तुम्हाला. हे पहा, तुम्हाला समोर दिसत असेल आपल्या शेजाऱ्याची वळी पूर्ण जंबोळीवर आहे. त्याच्या खालचे 2-3 थरं म्हणजे 200-300 पेंड्या खराबच होणार आहेत. हे पहा पूर्ण जमिनीवर आहे आणि आपली पहा आपली पूर्ण आधार आहे. याच्यामुळं हा फरक आहे आपल्या जुगाडामध्ये. आता हे तुम्हाला जास्त काय खर्च लागणार नाही. हे अशा प्रकारचे तेलाचे टिपे घ्यायचे आहेत, त्यात माती भरायची आहे आणि याच्यावर मित्रांनो आपण लाकडं टाकले आहेत, पाट्या गिट्या पण टाकले आहेत. आपली सरळ पाहून लाकडं टाकले आहेत, खाली दिसत असेल तुम्हाला ही लाकडं टाकल्यामुळं ते कडब्याला म्हणजे थोडा आकार आला आणि सपोर्ट राहते लाकडाचा. तुम्हाला जास्त काय खर्च करायची गरज नाही. टाकाऊपासून टिकाऊ जुगाड केलेला आहे. आणि आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. आणि असेच शेतकरी जुगाड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर कमेंट बी करा एक छानशी की कसा जुगाड वाटला. त्यानंतर मित्रांनो आपण भूस ठेवण्यासाठी बी सांगणार आहोत. भूस कसं ठेवायचं, जे आपलं सोयाबीन किंवा हरभरा किंवा तूर याची भुसं असतात ते भुसं कशी ठेवायची याच्याविषयी सांगणार आहे. त्याच्यामुळे चॅनल आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ते बी व्हिडिओ मिळून जाईल. तर मित्रांनो कसा वाचला आपला जुगाड नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद आणि राम राम.